जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक अधिनियम रिकामी जागा साली मंजूर करण्यात आला? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 1951. पुढील प्रश्न बघा, भारतीय दरवर्षी किती टक्के माल वाहतूक रस्ते मार्गाद्वारे केली जाते? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 70%. पुढील प्रश्न बघा, मार्च 2023 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील यापैकी कोणत्या ठिकाणी जास्त धातूचे साठे आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे नागपूर. पुढील प्रश्न बघा, वित्त पुरवठ्याच्या संकल्पनेमध्ये खालीलपैकी कशाला सर्वाधिक तरल वित्त मापन म्हणून देखील ओळखले जाते? त्याचे योग्य उत्तर असणार आहे M3. पुढील प्रश्न बघा, ज्या प्रदेशात केवळ ठराविक ऋतूमध्ये पाऊस पडतो तेथील वनस्पतीच्या घनतेवर कोणते परिणाम होतो? त्याचे योग्य उत्तर असणार आहे ती कमी होते. पुढील प्रश्न बघा, पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री टेकडीची सरासरी उंची किती आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 1200 मीटर. पुढील प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे बिहार. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्र म्हणून ओळखला जाते? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 7. पुढील प्रश्न बघा, सांची स्तूप मुळात कधी उभारण्यात आला होता? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सम्राट अशोकाच्या काळात. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पर्जन्यवृष्टीचा एक प्रकार नाही? त्याचे योग्य उत्तर असणार आहे सागरी पर्जन्यवृष्टी. कोणकोणते प्रकार आहे मग? प्रतिरोध पर्जन्यवृष्टी, चक्रीवादळ पर्जन्यवृष्टी आणि आरोह पर्जन्यवृष्टी. पुढील प्रश्न बघा, 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? ते योग्य उत्तर असणार आहे विनायक दामोदर सावरकर. पुढील प्रश्न बघा, जून 2023 पर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणती संविधान आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी आपल्या गुलामगिरी या पुस्तकाचे शूद्रातिशूद्र समुदायाचा इतिहास केलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे महात्मा ज्योतिराव. प्रश्न बघा, भारताची पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन कोणत्या 2 स्थानांदरम्यान धावली? त्याचे योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली वाराणसी. पुढील प्रश्न बघा, गोगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे अमरावती. पुढील प्रश्न बघा, ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे 80 सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या भागास जाते काय म्हणतात? त्याला कोरडवाहू शेती.
पुढील प्रश्न बघा, धुळे उठाव हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित होता? योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न बघा, पहिला अँग्लो मराठा युद्ध हे सुरतच्या तहाने सुरू झाले आणि रिकामजागा यांच्या तहाने संपला. योग्य उत्तर असणार आहे सालबाई. पुढील प्रश्न बघा, झरिया कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे झारखंड. पुढील प्रश्न बघा, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना 6 वर्षाच्या किंवा रिकामजागा वयापर्यंतच्या कार्यासाठी नियुक्त केले जाते. त्याचे योग्य उत्तर असणार आहे 65 वर्ष. पुढील प्रश्न बघा, भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात लिंगराजा मंदिर आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पूर्व भाग. पुढील प्रश्न बघा, भारतीय रोख सचिती प्रमाणचे कॅश रेशिओ निर्धारण खालीलपैकी कशाद्वारे केले जाते? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारतीय रिझर्व्ह बँक RBI. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे अहमदनगर. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संविधानी सुधारणा अधिनियमाद्वारे मूलभूत हक्काच्या यादीतून मालमत्तेचा हक्क काढून टाकण्यात आला? योग्य उत्तर असणार 44व्या. पुढील प्रश्न बघा, नरोरा अणुऊर्जा केंद्र हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे गंगा नदी. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या वार्षिक पुणा, सातारा आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये परमहंस मंडळाची स्थापना करण्यात आली? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 1849. पुढील प्रश्न बघा, मुंबई हायच्या क्षेत्रातील पूर्वी बॉम्बे हाय असे म्हटले जाते ते खालीलपैकी कशाशी प्रसिद्ध आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्यात कोणत्या प्रकारचे हवामान आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे विषुववृत्तीय मान्सून हवामान. पुढील प्रश्न बघा, राजा राम मोहन राय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो सभेची स्थापना केली, जिला नंतर कोणते नाव दिले गेले? त्याचं योग्य उत्तर असणार आहे ब्राह्मो समाज. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता पूर्वांचल टेकडीचा भाग आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे मिशामी टेकड्या. पुढील प्रश्न बघा, पेंच व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र. आणि कुठे आहे? नागपूर. पुढील प्रश्न बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे? योग्य उत्तर असणार आहे 943.